जे सद्गुरू माऊली आमचे शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणायचे, अरे पुढच्या पिढीचा विचार करा, पुढच्या पिढीला सुशिक्षित करा, पुढच्या पिढीला ज्ञानवंत करा. कीर्तनातून सांगायचे, प्रवचनातून सांगायचे, अंधश्रद्धेच्या विरुद्ध बोलायचे. या माझ्या मुली, ज्या गोरगरिबाच्या मुली ज्यांना डॉक्टर होता येत नाही, ज्यांना कलेक्टर होता येत नाही, या माझ्या गोरगरीब शेतकरी लिंगायत समाजाच्या मुला मुलींना शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे मुंबईत जाऊन शिक्षण घेता येत नाही, दिल्लीत जाऊन UPSC ची ट्रेनिंग घेता येत नाही, पुण्यामध्ये जाऊन त्यांना इंजिनिअरिंगचा कोर्स करता येत नाही, त्या समाजातल्या मुलींसाठी, मुलांसाठी, शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या मुलांसाठी निवासी वसतिगृहाची पण मागणी मी स्वतः या महाराष्ट्र शासनाकडे आणि भारत सरकारकडे करणार आहे. कारण जोपर्यंत पुढल्या पिढीला शिक्षणाची सोय, विनामूल्य राहणं, विनामूल्य जेवण, विनामूल्य त्या शिक्षणाची सोय